गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. दशांश अपूर्णांक व व्यवहार्य अपूर्णांक हा घटक आपला चालू आहे. मागच्या तासिकेला आपण या घटकावर आधारित स्वाध्याय 9.1 आणि 9.2 सोडवलेला आहे. आजच्या तासिकेला आपल्याला व्यवहार्य अपूर्णांकावर आधारित स्वाध्याय 9.3 आणि 9.4 सॉल्व्ह करायचा आहे. आता मी डायरेक्ट उदाहरणच या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसते बघा घेतलेलं. रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. आता पूर्ण वाक्य विचारात घेण्याच्या अगोदर एवढंच वाक्य विचारात घ्या तुम्ही. एवढंच वाक्य विचारात घ्या. रवीनानं मराठीच्या पुस्तकात, इथं रवीना लिहितो मी, बघा रवीनानं मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. म्हणजे एकूण भाग किती आहेत? 4. त्या 4 भागातला 3 भाग तिनं वाचलेला आहे. म्हणजे शिल्लक भाग किती राहिला रे? तर 1 भाग वाचायचा शिल्लक राहिला. 3/4 भाग अगोदर त्या रवीनानं मराठीच्या पुस्तकाचा वाचून काढलेला आहे आणि 17 पानं पुन्हा तिने वाचलेली आहेत. बघा 17 पानं तिनं वाचलेली आहेत आणि 28 पानं शिल्लक राहिलेली आहेत. मग आपण ह्या 17 आणि 28 ची जर बेरीज केली तर बघा किती येते? वाटते 45 येते. बेरीज किती येते? 45. म्हणजे 3/4 भाग वाचून पुन्हा 15 पानं वाचली आणि 28 पानं शिल्लक राहिली. म्हणजे 4 भागातलं 3 भाग अगोदर तिने वाचून काढलेलं होतं आणि उरलेला जो 1 भाग आहे त्या 1 भागामध्ये हे 17 पानं आणि 28 पानं यांची बेरीज आपण किती केलेली आहे? तर 45 केलेली आहे. मग बघा 1 भाग बरोबर 45 पानं असा त्याचा अर्थ झाला. 1 भाग म्हणजे किती? 45 पानं. मग अशी एकूण भाग किती आहेत बघा एकूण? तर 4 भाग आहेत. मग 4 भागाची एकूण पानं किती हे आपल्याला काढायचं आहे. एका भागाला जर 45 पानं असतील तर 4 भागाचं 45 गुणिले 4, 45 आणि 4 चा गुणाकार किती? 180. अशा पद्धतीनं रवीनाकडे जे मराठीचं पुस्तक आहे या रवीनाकडे असणाऱ्या मराठीच्या पुस्तकामध्ये किती पानं आली? 180 पानं आली. 180. आता काजलकडे इतिहासाचे पुस्तकाचा 3/5 भाग
व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. आता मी तर दुसऱ्या विद्यार्थिनीचं नाव लिहून मी घेतो, काजल. आता ही जी काजल आहे हिच्याकडे इतिहासाचं पुस्तक आहे. आता इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग वाचला म्हणजे त्या इतिहासाच्या पानाचं एकूण भाग किती? 5 भाग आहे. त्यातलं 3 भाग तिनं अगोदरच वाचून काढलं. मग आता राहिलं भाग किती? 5तून 3 भाग जर वाचलं तर राहिले किती? 2 भाग. आता ह्या 2 भागामध्ये ही 20 पानं वाचलेली आणि 26 पानं वाचायची शिल्लक राहिली. त्या दोघांची बेरीज करूया आपण. म्हणजे 20 आणि 26 ची बेरीज करूया. किती आली बेरीज बघा? तर 46 बेरीज आली. आता ही 46 बेरीज म्हणजे काय आलं रे? हे त्या पुस्तकाचा 2 भागाची किंमत आली. 2 भाग म्हणजे किती पानं? 46 पानं. 2 भाग म्हणजे 46 पानं पहा. मग आता एका भागाची पानं किती आली तर आपण काढूया. एक भाग म्हणजे किती पानं? 46 चे निम्म म्हणजे 23 पानं आली. पण इथं भाग किती आहेत एकूण? 5 भाग आहेत. एका भागाची किंमत जर 23 पानं येत असेल तर 5 भागाची किंमत काढताना 23 आणि 5 चा गुणाकार करावा लागणार आहे. मग आता 23 आणि 5 चा गुणाकार केला तर तो किती येतोय? 115. म्हणजे काजलकडे जे इतिहासाचं पुस्तक आहे त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये किती पानं आहेत? तर 115 पानं आहेत. आता शेवटी विचारलंय रवीनाच्या पुस्तकाची पानं म्हणजे मराठीच्या पुस्तकाची पानं काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीनं जास्त. मग काजलकडे इतिहासाचं पुस्तक आहे, याचाच अर्थ मराठीच्या पुस्तकाची पानं इतिहासाच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीनं जास्त आहेत. रवीनाकडे असणारे जे मराठीचं पुस्तक आहे त्यामध्ये 180 पानं आहेत आणि काजलकडे असणारं जे इतिहासाचं पुस्तक आहे त्यामध्ये 115 पानं आहेत. आता ह्या दोघांची वजाबाकी केल्यानंतर यातला फरक आपण काढूया. किती तो फरक? 65. म्हणजे रवीनाकडे असणाऱ्या पुस्तकांची पानांची संख्या ही काजलकडे असणाऱ्या पुस्तकाच्या पानांच्या संख्येपेक्षा 65 जास्त आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे. सर्वांना समजलंय का मला सांगा हे? हॅलो. हो सर. हा चालेल, ठीक आहे. आता आपण दुसरा प्रश्न घेऊया. 1/2 आणि 1/3 यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता अपूर्णांक आहे? आता तुम्ही जर पर्याय पाहिलं तर इथं छेद 12 आहे, इथं पण छेद 12 आहे आणि इथं पण छेद 12 आहे. मग आपण दिलेल्या ज्या 2 अपूर्णांक आहेत ह्याचा छेद पण 12 करून घेऊया. मग ह्या 2 ला कितीनं गुणल्यानंतर 12 होणार? 6 न. छेदाला 6 न गुणल्यानंतर आपण अंशाला पण 6 न गुणणं आवश्यक आहे. त्या 3 ला 4 न गुणल्यावर 12 होईल. मग छेदाला 4 न गुणल्यावर अंशाला पण 4 न गुणायचं. म्हणजे 1/2 म्हणजेच काय झालं? 6 एके 6 आणि बेसक 12 आणि इकडं 4 एके 4 आणि 3 चोक 12. आता मग 6/12 आणि 4/12 या दोघांच्या दरम्यानची जर संख्या विचारली तुम्हाला तर छेद आपण 12च घ्यायचा. फक्त 4 आणि 6च्या दरम्यानची संख्या कुठली येणार आहे? 5. मग बघा 5/12 हा पर्याय तुम्हाला दिसतोय का? पर्याय क्रमांक 3. हे सोपं आहे, यात काय जास्त विचार करावा लागला नाही. हा दुसरा प्रश्न. पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? यात सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता आपण काय करूया, ह्या ज्या सर्व संख्या आहेत त्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये घेऊया. आता 6 6 किती? 7 तर 1 आणि छेद 2 म्हणजे 7/2 या अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये केलं. दुसऱ्या पर्यायामध्ये आहे 16/5.
आता इथं पण 5 त्रिक 15, 15 आणि किती 16 1 आणि छेद आहे असा 5. पुन्हा तिसरा अपूर्णांक आहे, तिसरा पर्याय आहे 19/6. इथं पण 6 त्रिक 18, 18 आणि किती 19 1 आणि छेद 6 आणि शेवटी 22/7. 7 त्रिक 21, 21 आणि किती 22 1 आणि छेद 7. आता चारही पर्यायातील जे अपूर्णांक आहे ते आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात व्यक्त केले. आता मग बघा पूर्णांक संख्या समान आहे बघा. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. मग आता इथं प्रत्येक बघा अंश समान आहे. मग आता ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो ना. अंश समान असणाऱ्या अपूर्णांकाची तुलना करताना ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान, म्हणजे लहान अपूर्णांक हा आला पहा. म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक कुठला आला 22/7. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक काय आहे 4. नेक्स्ट 2 छेद फुली अधिक 1 छेद फुली आणि बरोबर 1 दिलेला आहे. आता याचं उत्तर पर्यायावरूनच आपण काढूया बरं का. आता इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, अंशाची बेरीज बघा 3 येते. मग छेद समान घ्यायचा आहे. मग अंश आणि छेद समान असेल तर संक्षिप्त रूप 1 येणार, म्हणजे इथं पण 3 येणार. मग 3/3 ही बेरीज येण्यासाठी या फुलीच्या जागेवर 3 गेला पाहिजे आणि ह्या फुलीच्या जागेवर 3 गेला पाहिजे. मग बघा दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे. मग अंशाची बेरीज करा 2 आणि 1 3 आणि मग 3 ला 3 अतिसंक्षिप्त रूपाला 1 येते, म्हणजे फुलीच्या जागेवर आपण 3 घेतलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 5वा 4/5च्या 2/7 मध्ये च्या म्हणजे गुणिले करायचं बरं का. मग आता इथे मी 4/5 दिले का नाही, च्या म्हणजे गुणिले करायचं 2/7 गुणिले 2/7. आता हा गुणाकार आहे. आता या गुणाकारामध्ये काय मिळवल्यास, आता कायच्या ठिकाणी मी असा चौरस करतो. काय मिळवल्यास बेरीज 3/7 येईल. बेरीज 3/7 येईल. आता इथं अंशाचा गुणाकार करा. 4 आणि 2 चा गुणाकार किती 8. छेदाचा गुणाकार केला तर 5 आणि 7 चा गुणाकार 35. पुन्हा अधिक इथं चौकट करूया, थोडी मोठी करतो आणि उजवी बाजू काय राहणार 3/7. आता इथं छेद 35 आहे. मग आपण इथं 35 करण्यासाठी याला 5 न गुणून घेऊया. मग छेदाला 5 न गुणल्यानंतर अंशाला सुद्धा 5 न गुणायचं असतं. मग अंशाचा गुणाकार करा 3/5 15 आणि छेदाचा गुणाकार 5/7 35. आता मला सांगा इथं छेद 35 आहे आणि इथं उजव्या बाजूला पण छेद 35 आहे. मग 8 मध्ये किती मिळवल्यानंतर 15 येईल, तर 8 मध्ये 7 मिळवल्यानंतर 15 येईल आणि छेद तर आपण समान घेतलायच. बघा आता छेद समान आहे 35 आणि 8 आणि 7 ची बेरीज 15, म्हणजे चौकटीमध्ये जी संख्या आहे ती 7/35 आहे. पण इथं 7/35 हा पर्यायच कुठे दिसत नाही. मग ह्या अंशाला आणि छेदाला पुन्हा अतिसंक्षिप्त रूप देऊया. 7 × 7 आणि 7 × 5 35. बघा 1/5 हा पर्याय आहे का, आहे. पर्याय क्रमांक 2 आहे पहा. ठीक आहे. त्यानंतर इथे एक तुम्हाला पदावली दिलेली आहे, ते आपण सॉल्व्ह करूया. 7/4 अधिक 4/5. आता फक्त इथं काय करूया, इथं जे भागिले का नाही त्याचं मी गुणिले करतो. मग भागिलेचं गुणिले केल्यानंतर पुढचा जो अपूर्णांक आहे त्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा, म्हणजे 8/15च्या उलट
15/8 घेतो. पुढचं वजा 9/4 आणि त्याच्या पुढे गुणिले 2/3. आता पदावली सोडवत असताना अगोदर गुणाकार क्रिया करूया. आता इथं गुणाकार करताना बघा 5 1 5, 5 त्रिक 15 संक्षिप्त रूप, 4 1 4, 4 2 8. तसं इथं पण गुणाकार करताना 3 1 3, 3 त्रिक 9 आणि बे 1 बे, बे 2 4. म्हणजे पहिला पूर्णांक 7/4 अधिक दुसरं 3/2 आणि त्यानंतर वजा 3/2. आता हे अधिक 3/2 ला हे वजा 3/2 गेलं, कारण दोन समान संख्यांची वजाबाकी 0 असते. म्हणजे राहिलं फक्त काय 7/4. मग बघा 7/4 पर्याय आहे का? पर्याय क्रमांक 4 आहे बघा 7/4. ठीक आहे. नेक्स्ट 1. आता छेदामध्ये बघा 48 गुणिले 100 आहे. 48 गुणिले 100 प्लस 1/, इथं 100 गुणिले 52 आहे. 100 गुणिले 52 आणि वजा 1/, इथं आहे 52 गुणिले 48. आता ही आपणास पदावली सोडवायची आहे. हा, आता इथं काय करूया आपण, छेदांचा लसावी काढूया. इथं 48 संख्या आहे, इथं पण 48 आहे, इथं 100 आहे, इथं 100 आहे, इथं 52 आहे, इथं 52 आहे. म्हणजे छेदाचं जर ऑब्झर्वेशन केलं तर 3 तुम्हाला संख्या प्रामुख्याने इथं पाहायला मिळत आहेत, 48, 52 आणि 100. मग आता ज्या छेदामध्ये जी संख्या नाही त्यांना गुणूया. आता ह्या 3 संख्यामध्ये पहिल्या पूर्णांकाच्या छेदामध्ये 52 आहे, मग इथं 52 गुणूया. मग खाली 52 गुणल्यावर वर पण आपल्याला 52 गुणावं लागणार आहे. इथं त्या 3 मधल्या 48 ही संख्या नाही, इथं 48 न गुणूया, वर पण 48 न गुणता येईल. इथं 100 संख्या नाही, मग इथं 100 न गुणूया, मग वर पण 100 न गुणूया. हा, आता बघा तिन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे. म्हणजे छेदामध्ये 48, 100 आणि 52चा गुणाकार आहे बघा. 48, 100 आणि 52चा गुणाकार आहे, छेद समान आहे. मग आता वर बघा 52 गुणिले 1 52. दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशातील गुणाकार 48 गुणिले 1 48. आणि तिसऱ्या अपूर्णांकाच्या अंशातील गुणाकार 100 1 100. खालचा गुणाकार करण्यात तुम्ही वेळच घालवू नका, फक्त अंशातली किंमत काय ते पहा. काही जणांना काढली सुद्धा असेल अंशातील किंमत. आता बघा 52 आणि 48 ची बेरीज 100 आणि 100 वजा 100 किती 0. आणि अपूर्णांकाचा अंश 0 असेल तर छेद काय पण असू द्या त्या अपूर्णांकाची किंमत 0च असते. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. बघा आपण सगळी जी नमुना उदाहरणं घेतली ती सर्वांना समजली का मला सांगा. सर्वप्रथम आता घेतलेली नमुना उदाहरणं सर्वांना समजली का? हो सर. हो सर. ओके, तुमचा माईक बंद करतोय कारण काल आपण पाहिलं बऱ्याच मुलांचा घरातला गोंधळ आपल्याला त्रास देतो, त्यामुळे आज सर्वांचाच मी माईक बंद करायचं ठरवलेलं आहे. ठीक आहे, ही झाली नमुना उदाहरण. आता आपण स्वाध्याय 9.3 घेऊया. स्वाध्याय 9.3. हा, 7/9 अधिक 7/9
गुणिले 7/9. फक्त आता इथं जे भागिले त्याचं गुणिले करूया आणि भागिलेचं गुणिले केल्यानंतर पुढच्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त करायचा. म्हणजे 7/9च्या उलट काय येणार? 9/7 येणार. आता काय काय कॅन्सल होते बघा बघू. आता ह्या तिघाला वाटल्यास कंस करतो, कारण इथं तीन अपूर्णांकाचा गुणाकार आहे. आता ह्या 9ला हे 9 कॅन्सल करूया. या अंशातल्या 7ला हे अंशातलं 7 कॅन्सल करूया. मग बरोबर अधिक चिन्हाच्या डावीकडे 7/9 आहे असं लिहिलं. पुन्हा अधिक चिन्ह. आता इकडं कंसातील गुणाकार करताना अंशात 7 राहिले आणि छेदामध्ये 9 राहिले. आता दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे, फक्त अंशाची बेरीज करा. 7 अधिक 7 14. मग 14/9 हा पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा. 3/5च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास 1/5 हा अपूर्णांक मिळेल? ठीक आहे, हे पण आपण सॉल्व्ह करूया. च्या म्हणलं की गुणिले बरं का. मग मी आता इथं 3/5 हा पूर्णांक लिहितो. च्या म्हणजे गुणिले करतो, पुढं 4/3. आता याच्यामध्ये किती मिळवल्यावर कितीला मी चौकट करतो किंवा असा चौरस करतो. याच्यामध्ये किती मिळवल्यानंतर 1/5 येईल. आता साधारणतः ह्या 3ला हे 3 कॅन्सल झालं, म्हणजे इथं अंशामध्ये 4 उरलं आणि छेदामध्ये 5 उरलं. म्हणजे 4/5 मध्ये किती मिळवल्यानंतर 1/5 होईल. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल, सर 4त कोणतीही संख्या मिळवली तर 4च्या पुढची संख्या मिळेल, त्यासाठी तिथं ऋणचिन्ह आपल्याला घ्यावं लागणार आहे. मग 4तून 3 वजा केल्यानंतर 1 येणार आहे आणि छेद तर समानच आहे. म्हणजे इथं काय आलं बघा. आता बघा 4 वजा 3 1 आणि 5 हा छेद समान आहे. वजा 3/5 येते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 येते बघा 2चं उत्तर. नेक्स्ट. आता इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे बरं का. 3.1/4 असा आहे. आता या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती? आता तुम्ही अंशाधिक अपूर्णांकात कन्वर्ट करू शकता. ह्या 3चा आणि 4चा गुणाकार किती येणार आहे? 12. आणि त्यात अंश 1 ऍड करायचा आणि छेद आपला 4 आहे असा राहणार. वरची बेरीज किती आली? 13 आणि खाली 4. आता जर हा भागाकार तुम्ही केला किंवा काही जणांना असा जमत नसेल तर असा करा. 13/4. 4 त्रिक 12 वजाबाकी 1. आता इथं 13 दशांशचिन्ह देऊन आपण किती 0 घेऊ शकतो. आता इथं दशांशचिन्ह द्यायचं, वरून 0 घ्यायचं. मग 4 दोन्ही किती? 8. बाकी 2 वरून घेतला 0 पुन्हा 4 पंचे 20 आणि मग 20 वजा 20 किती? 0. म्हणजे उत्तर किती आलं? 3.25. आहे का पर्याय बघा? पर्याय क्रमांक 3 आहे बघा. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. 3.3/4. आता याच मला अंशाधिक अपूर्णांक सांगा. 3/15 आणि 15 मध्ये 3 मिळवा. 18/5 येते बघा पूर्णांक अपूर्णांक. 18/5 अधिक 7 किती? 10. आता ह्याच्या पुढे काय आहे बघा वर. 3/15 आणि 18. 18/5 केलं, पुन्हा 7/10 लिहिलं. आता भागिलेचं काय होणार आहे? तर गुणिले होणार आहे. भागिलेचं काय होणार आहे? गुणिले. म्हणजे तुम्ही गुणिले करतो.
आता फक्त ही 10 आहे का नाही, हा 10/1 आहे, त्याचा फक्त गुणाकार व्यस्त करायचा, म्हणजे काय होणार 1/10 होणार. त्या 20चा गुणाकार व्यस्त करू नका, 20 आहे असा औषध राहणार आहे, त्याचा छेद 1 आहे. आता इथं ह्या 3 अपूर्णांकाचा गुणाकार, ही राशी वेगळी आहे, आपण पहिल्यांदा गुणाकार करून घेऊया. 10 × 1 = 10, 10 × 2 = 20, पुन्हा 2 × 2 = 10. बरोबर. अधिक चिन्हाच्या डावीकडे 18/5 आहे पहा, प्लस आता कंसातील आपण गुणाकार केला तर अंशामध्ये 7 उरलंय आणि छेदामध्ये किती उरलंय 5. आता या दोन अपूर्णांकाचा छेद समान आहे, मग 18 आणि 7 ची बेरीज करा 25 आणि 5 × 5 = 25, म्हणजे याचं उत्तर 5 येते, म्हणजे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. हा 5/7 पेक्षा मोठा पण 11/14 पेक्षा लहान असलेला अपूर्णांक कोणता? आता मी 5/7 पेक्षा मोठा आहे, मग 5/7 हा पेन नको मगाचाच घेतो. हा 5/7 पेक्षा मोठा असं देतो मी, इथं चौकट देतो, आणि कुणापेक्षा लहान 11/14 पेक्षा लहान अपूर्णांक कोणता? आता इथं थोडं पर्यायाचं जर ऑब्झर्वेशन केलं तर छेद 7 आणि 21 दिसतोय, पण इथं छेदामध्ये 7 आहे, इथं छेदामध्ये 14 आहे. तुम्ही 7 आणि 14चा जर लसावी काढला तर तो 42 येतोय बघा, 42. मग 42 करण्यासाठी इथं 14ला किती गुणावं लागेल रे? 14 × 3 = 42, आणि खाली 3 गुणल्यावर वर पण 3 गुणूया. आता इथं 7ला किती गुणल्यावर नंतर 42 येणार, 6 × 7 = 42, मग इथं 6 गुणल्यावर वर पण 6 गुणूया, म्हणजे वर काय झालं 30/42. मधली संख्या आपल्याला काढायची आहे, आणि इकडचा अपूर्णांक आला 11×33/42. आता तुम्ही थोडं पर्यायाकडे जर पाहिलं ऑब्झर्वेशन करून, त्यांचं पण आपण छेद 42 करून बघूया. पहिला जो अपूर्णांक आहे तो 6/7 आहे, त्याचा छेद जर 42 करायचं म्हटलं तर 6 न गुणावं लागेल, 7 × 42, आणि इथं पण 6 न गुणलं तर 6 × 6 = 36 आणि छेदामध्ये 42. आपल्याला 42 हा छेद समान आहे, म्हणजे 30 आणि 33च्या दरम्यानची संख्या पाहिजे अंशामध्ये. मग हा पर्याय येईल का? 30 आणि 33च्या दरम्यान येते का? नाही येत, म्हणजे हा पर्याय येणार नाही पहिला. आता दुसरा पर्याय काढून बघूया. दुसरा पर्याय आहे 16/21. ह्याचा पण छेद 42 करूया. 21 × 2 = 42 आणि इथं 16 × 2 = 32. बघा, अंशाचा गुणाकार 32 आणि छेदाचा गुणाकार 42. हा ही संख्या बघा इथं बसते बरोबर. 30 आणि 33च्या दरम्यान 32 आहे. 32/42. 32/42 म्हणजे 16/21. हा, मग त्याचं उत्तर काय ते पर्याय क्रमांक 2 येते बघा 5 ला. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 3 येईल. 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 3 येईल. 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 3 येईल. 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 3 येईल. 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 3 येईल. अरे इथं लिहितो बघा, 3/7
असं 3/7 किती वेळा मिळवायचं? म्हणजे येणारी बेरीज 3 येईल. आता इथं काय करूया, डाव्या बाजूला बघा छेद 7 आहे. मग इथं 3 ही पूर्णांक संख्या आपण अशा पूर्णांकात लिहूया की छेद 7. मग कशाला 7 न भागल्यानंतर 3 येईल? तर 21. 21/7 म्हणजेच 3. संक्षिप्त रूप देऊन बघा, 7 1 7 7 3 21. म्हणजे 7 हा पूर्णांक आपण 21/7 अशा पूर्णांकाच्या स्वरूपात लिहिला. मग आता मला सांगा 3/7 मध्ये किती मिळवल्यानंतर 21/7 येईल? आता इथे छेद समानच आहे ना. मग आता बघा 3त किती मिळवलं 21 येईल? ते 18 येते 18. आणि मग 18/7 3/7 चा किती वेळा गुणाकार केल्यानंतर 18/7 येईल? मग ते 6 वेळा येते. याचं उत्तर किती आलं? 6. म्हणजे 6व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 7वा. ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी, तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? बघा मी लिहितो सगळं अपूर्णांक. पहिला अपूर्णांक a/5, दुसरा अपूर्णांक b/7, तिसरा अपूर्णांक c/3 आणि शेवटचा अपूर्णांक d/2. आता हे वाक्य फार महत्वाचं आहे बरं का. बघा हे आपण वाटल्यास घेऊन बघूया. ए बी सी डी म्हणजे चारही अपूर्णांकाचे अंश समान आहेत. समजा आपण अंश समान घेतला, ए ची किंमत 3 घेतली, बी ची किंमत सुद्धा 3 घेतली, सी ची पण किंमत 3 घेतली आणि डी ची पण किंमत 3 घेतली. आता बघा बरं, अंश समान आहेत. अंश समान असल्यावर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. इथे एकच मिनिट मिस झाले, तर 2 पाहिजे. आता छेद लहान असणारा अपूर्णांक कुठला रे? मग हा शेवटचा, म्हणजेच d/2. ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा, म्हणजे मोठा अपूर्णांक कुठला आला? d/2. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपला स्वाध्याय 9.3 पूर्ण झालेला आहे. आता पुढचा स्वाध्याय 9.4. एका वर्गात 72 मुले आहेत, त्यापैकी 13/24 मुलगे आहेत. त्यातील 1/3 मुलग्यांची कबड्डी संघात निवड झाली, तर कबड्डी संघात किती जणांना निवडले? आता 72 मुले आहेत, त्यापैकी 13/14 मुलगे आहेत. बघा आता एका वर्गात, आता मी काय करतो 13/24 अगोदर घेतो. 13/24 हा अपूर्णांक अगोदर घेतो. एकूण किती स्टुडंट्स आहेत? तर 72 स्टुडंट आहेत बघा. मग मी काय करतो छेद 72 करून घेतो. मग 24 ला किती न गुणल्यानंतर 72 येईल? तर 3 ना. छेदाला 3 न गुणल्यानंतर अंशाला पण 3 न गुणलं पाहिजे. वरचा गुणाकार करा, 13 39 आणि छेदामध्ये 24 3 72. बघा आता हा जो अपूर्णांक आहे का नाही, त्याच्यावर तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. एस म्हणजे स्टुडंट घेऊ, बी म्हणजे बॉयज घेऊ मुलगे, आणि जी मध्ये गर्ल्स घेऊ. विद्यार्थी मुले, विद्यार्थ्यांमध्ये बॉयज आणि गर्ल्स आले. पण छेदामध्ये जी 72 संख्या आहे का नाही, ती टोटल स्टुडंट्स घेऊया 72.
आणि अंशामध्ये जे 39 आहेत ते बॉयज आहेत. म्हणजे 24 भागातलं 13 भाग बॉयज आहेत. म्हणजे 72 भागातलं किंवा 72 विद्यार्थ्यांमध्ये 39 बॉयज आहेत. मग गर्ल किती रे? 39 हे 72 मधून वजा करा, वाटते 33 येते. मुली किती आहेत? 33. कारण बॉय आणि गर्लची जर तुम्ही बेरीज केली तर ती 72 येते. बर, त्यापैकी 1/3 मुलग्यांची कबड्डी संघात निवड झाली. आता एकूण बॉयज किती आहेत? आपण काढलेले 39. आता 39 ला 1/3 न गुणूया, म्हणजे कबड्डी संघात निवड झालेल्या बॉयची संख्या निघेल. आता 39 ला जर तुम्ही 3 न भागलं तर 13 येते. म्हणजे 13 मुलग्यांना कबड्डी संघामध्ये निवडलं. म्हणजे याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 आहे. पर्याय क्रमांक 4 आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. आता मी व्यवस्थित हे उदाहरण अगोदर लिहितो. 1 छेदामध्ये 6 गुणिले 10 प्लस 1 छेदामध्ये 4 गुणिले 10 प्लस नाही तर सॉरी मायनस आहे, मायनस अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 6 गुणिले 4. मग अशा आपलं ह्या टाईपचं एक उदाहरण बघा झालेलं होतं. आता इथं आपण छेदाचा लसावी जर काढला तर काय बघा, इथं 6 2 टाइम्स 6 आहे, इथं 10 2 टाइम 10 आहे आणि 4 2 टाइम 4 आहे. अशा वेळेस जी संख्या नाही त्या संख्येनं छेदामध्ये गुणायचं. आता पहिल्या पूर्णांकाच्या छेदामध्ये 6 हे 10 आहे, म्हणजे 4 नाही. मग खाली 4 न गुणूया, अंशाला सुद्धा 4 न गुणूया. इथं 6 नाही, मग इथं 6 न गुणूया, इथं अंशामध्ये 6 न गुणूया. इथं 10 नाही, मग इथं छेदामध्ये 10 गुणूया, अंशामध्ये 10 गुणूया. आता हे सोडवत असताना तिन्ही अपूर्णांकाचा छेद समान आला बघा. कोणता आला? 6 गुणिले 10 गुणिले 4. मग आता इथं अंशामध्ये काय आले बघा, इथं 1 आणि 4 चा गुणाकार 4 मधलं चिन्ह अधिक, पुन्हा 1 आणि 6 चा गुणाकार 6 मधलं चिन्ह वजा, आणि जर 10 आणि 1 चा गुणाकार काय आला? 10. आता छेद मी 6 गुणिले 10 गुणिले 4 आहे असं लिहितो. आता अंशामध्ये बघा, हे 4 आणि 6 ची बेरीज 10 आणि 10 वजा 10 किती? 0. आणि अंश 0 आहे. छेद काय पण असू द्या, बघायचंच नाही, सरळ उत्तर 0 लिहून टाकायचं. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती येते? 3 येते. पर्याय क्रमांक 3. समजले का सर्वांना? ठीक आहे. नेक्स्ट वाटते हा शेवटचाच प्रश्न आहे. 11/3 गुणिले वजा 3/22 वजा 3/22. आता फक्त पुढे जे भागिले तिथं गुणिले मी करतो, वजा चिन्ह तसंच मानतो. फक्त 1/8 ची गुणाकार संख्या काय येणार? 8/1 येणार. तिन्ही ठिकाणी मला वाटतं गुणाकारच आहे. आता फक्त अतिसंख्य रूप देऊया. 11 1 11, 11 2 22, 3 1 3, 3 1 3, 2 1 2, 2 4 8. आता ह्या ऋणाचा आणि ह्या ऋणाचा गुणाकार धन होणार आणि अंशामध्ये फक्त राहिले 4. म्हणजे याचं उत्तर इथे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेमध्ये आपण
व्यवहारी अपूर्णांक या घटकामध्ये 7 नमुना उदाहरणं, स्वाध्याय 9.3 मधील 7 उदाहरणं आणि स्वाध्याय 9.4 मधील 3 उदाहरणं अशी वाटते 7 आणि 3 10, 10 आणि 7 17 उदाहरणं सोडवली. आता मला सांगा आजचा घटक सर्वांना समजला आहे का? आता काही नवीन विद्यार्थी जॉईन आहेत. सुरुवातीला तुम्ही ज्यावेळी जॉईन होता त्यावेळेस थोडं समजण्यामध्ये अडचणी आहेत, त्यांना मला वाटत नाही काय अडचण येत असेल. चालेल, ठीक आहे. एक थोडा आपण वेळेमध्ये बदल केलेला सर्वांच्या लक्षात आला का रे? शनिवारी ठीक आहे, चालेल, बस करूया. बाय सर. बाय सर.